नमस्कार सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण समईची रांगोळी बनवायला शिकणार आहोत। सुंदर आहे, आकर्षक अशी रंगसंगती आणि बनवायला खूप सोपे आहे, कमी वेळात बनते। अगदी तुम्ही बिगिनर असाल तरी तुम्ही हे बनवू शकणार आहात। व्यवस्थित समजावून सांगितले आहे। तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशीच रांगोळी बनवायला शिका, तुमच्या देवघराची सजावट करा। यासाठी मी 3mm क्रोशिया हुक वापरली आहे आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे। केशरी रंगापासून सुरुवात करूया। सुरुवातीला एक मॅजिक सर्कल बनवायचा आहे, मॅजिक रिंग। त्यानंतर 2 चेन करायच्या, 1 2। त्यानंतर एक सिंगल क्रोशिया या रिंग मध्ये। त्यानंतर एक हाफ डबल क्रोशिया करायचा याच रिंग मध्ये। त्यानंतर एक डबल क्रोशिया, परत एक डबल क्रोशिया करायचा। त्यानंतर हा लूप सोडून द्यायचा आणि इथे दुसरा रंग जोडायचा आहे। इथे आपण हिरवा घेत आहे, तुम्ही तुमच्या आवडीचा रंग घेऊ शकता। तर तो साधा गाठ करून हा धागा जोडायचा आणि याला पण असेच स्टिचेस घ्यायचे। पहिले 2 चेन, त्यानंतर एक सिंगल क्रोशिया, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशिया, त्यानंतर 2 डबल क्रोशिया त्याच सर्कल मध्ये। एवढे झाल्यानंतर हा जो मॅजिक रिंग आहे तो हा धागा ओढून क्लोज करायचा अशा प्रकारे। हे क्लोज केल्यानंतर हा जो हिरवा रंग आहे यालाच पुढे कंटिन्यू करायचं आहे। कसं तर ह्या ऑरेंज रंगाच्या स्टिचवर, म्हणजे जिथे सुरुवात केली होती तिथे 2 डबल क्रोशे करायचे। फर्स्ट स्टिचवर आणि आता त्याच ठिकाणी पुन्हा एक डबल क्रोशे। परत पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, 4 वेळा झाले हे। परत पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, एकाच स्टिच मध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे। त्यानंतर पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, 8 डबल क्रोशे झाले हे। आता हा लूप सोडून द्यायचा। आता या लूप मध्ये घ्यायचं केशरी रंगाच्या आणि याचे पण असंच करायचं आहे। पुढच्या स्टिचवर 2 डबल क्रोशे, प्रत्येक एका स्टिचवर 2-2 डबल क्रोशे करत जायचं। सोपं आहे। तुम्ही पण करू शकता। जसे आपण हिरव्या रंगाने घेतले होते ऑरेंज रंगाच्या स्टिचेसवर, तसे आता ऑरेंज रंगाने घ्यायचे आहे हिरव्या रंगाच्या स्टिचेसवर। हे असे कुठपर्यंत करायचे तर जिथे हा मिडल एंड आहे केशरी रंगाचा त्याच्या अगदी बरोबर वर येईपर्यंत आपल्याला असे 2 डबल क्रोशे करायचे आहे एका स्टिच मध्ये। तर हे बघा, इथे
बरोबर हा टोक आहे तर इथपर्यंत मी करून घेतले. त्यानंतर हुक काढून घ्यायची आणि ह्या हिरव्या रंगाने सुद्धा असंच करायचं आहे. जोपर्यंत हा ऑरेंज कलरचा टोक येत नाही तोपर्यंत करून घ्यायचं आहे. इथपर्यंत करायचं. हे बघा आपला ऑरेंज कलरचा राऊंड इथपर्यंत आहे तर त्याच्यावरच ग्रीन कलरचा करून घ्यायचा. त्यानंतर काय करावं लागेल, ऑरेंज कलरचा ह्या ग्रीन पर्यंत करावं लागेल. म्हणजे एका कलरच्या राऊंडवर दुसऱ्या कलरच्या राऊंडने काम करायचं आहे. एका स्टिचवर 2 डबल क्रोशे या पॅटर्नने असंच रिपीट करायचं आहे. जितका आपल्याला साईज पाहिजे आहे या स्पायरल डिझाईनचा तेवढा राऊंड करायचे. इतकं झालं की आता आपण ह्या धाग्याने करू. कुठपर्यंत, तर ह्या ग्रीनचा टोक येईपर्यंत तसं करून घेऊ. हे बघा या टोकापर्यंत ऑरेंज कलरच्या धाग्याने केलं आणि ऑरेंजच्या टोकापर्यंत या ग्रीन धाग्याने केलं. बरोबर एका रांगेत आहे हे 2 आणि हे 2. त्यानंतर हे थोडे थोडे लूप सोडायचे आणि हे धागे इथून कापायचे, इथून थोडा धागा सोडून, कारण आपल्याला नंतर या धाग्यांचं काम राहणार आहे. तर हा जसा शेप बनवला आहे आणि इथे असे लूप सोडले आहे तसे आपल्याला 8 शेप्स बनवून घ्यायचे आहे समईच्या रांगोळीसाठी. नंतर मग हे जोडायचे कसे ते दाखवते. हे 8 शेप एकमेकांना जोडल्यावर आपली समईची रांगोळी तयार होणार आहे. तर सेम असेच आपण बनवून घेऊ, त्यानंतर मी जोडायला शिकवते. हे बघा असंच आपण दुसरा सुद्धा पीस रेडी केला आहे आणि याचे पण असे हे लूप सोडले आहे. लूप सोडल्यानंतर धागा कट केला आहे. आता हे जोडायचे कसे ते बघू. तर हिरव्या रोला या सेकंड पीसचा दुसऱ्या पीसचा हिरवा रो जोडायचा आहे. तर इथे हा लूप इथून खालच्या दिशेने ओढायचा. हे बघा खालून हा लूप आणला आहे. त्यानंतर हा जो टोक आहे तो या लूपमधून बाहेर काढायचा. हा जो वेढा आहे त्यातून बाहेर काढायचा आणि बांधून घ्यायचा गाठ केल्यासारखं. तसंच आता हा दुसरा लूप आहे तर तो या पहिल्या शेप आहे आपला हा पीस, त्याच्या नंतरचा जो स्टिच आहे ऑरेंज कलरचा त्यामधून हा लूप मागच्या दिशेने बाहेर आणायचा हुकच्या मदतीने आणि मागून या लूपमधून याचा जो एक धागा आहे धाग्याचं टोक लोकरीचं ते असं ओढायचं आणि इथे अशी गाठ करून घ्यायची. तर ही एक गाठ आणि ही एक गाठ हे बघा जोडल्या गेले आहेत छानपैकी. आता हे 2 एकमेकांना जोडायचे. 2 कॉर्नर्सचे धागे मिळून एक गाठ करायची. अशा प्रकारे हे 2 पीस एकमेकांना जोडले गेले आणि आपली ही डिझाईन कंप्लीट झाली. म्हणजे 2 डिझाईनची एक डिझाईन अशी ही पूर्ण झाली. हे बघा अखंड वाटत आहे. इथून अशी ही पूर्ण एकसारखी वाटत आहे. तर असे आपल्याला 8 पीसेस जोडून घ्यायचे आहेत. जसे ग्रीन जोडला तसाच ऑरेंज कलरच्या याला पण
ऑरेंज स्टोक जोडायचं दुसऱ्याचं आणि असे एकमेकांना 8 जोडून घ्यायचे आहे. तुमच्या समईच्या आकारानुसार तुम्ही या शेप्सची संख्या ठरवू शकता. कमीत कमी 5-6 इंचाचं जर डायमीटर असेल समईचं तर त्याला असे 8 पीसेस जोडून आपली छान रांगोळी तयार होणार आहे. तुम्हाला ही डिझाईन खूप आवडली असेल. खूप सोपी आहे. यानंतर जॉईन करून घ्यायचं आहे आणि एकमेकांना जोडत जायचं आहे. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून घ्या, कारण मी आणखीन एक समईच्याच रांगोळीची डिझाईन टाकणार आहे तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आतापर्यंत मी आणखी व्हिडिओ जो टाकले आहे देवांच्या आसनाचे, खूप छान आहे. तुम्ही त्याला माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि ते सुद्धा बनवण्याचा प्रयत्न करा.